बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचे जो पॅनल आहे निळकंठेश्वर पॅनल, या पॅनलचे उमेदवार आघाडीवरती आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी या पॅनलच्या विजयानंतर या ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे। अजित पवारांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फटाक्यांची आतषबाजी सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांची गर्दी ही मतमोजणी केंद्राबाहेर आपल्याला पाहायला मिळते। गुलालाची उधळण या ठिकाणी केली जात आहे। काल सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतो अजून देखील ही मतमोजणी सुरू आहे। मात्र मतमोजणी पूर्ण होण्याआधीच या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार असा जल्लोष या ठिकाणी केला जात आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी अजित पवारांच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। अजित पवारांचे सध्या 18 उमेदवार हे आघाडीवरती आहेत, त्यात 4 उमेदवार हे आधीच विजय घोषित करण्यात आलेला आहे। पहिला विजय अर्थात ब वर्ग गटातून अजित पवार हे विजयी घोषित करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता इतर उमेदवार देखील थोड्याच वेळात त्याचा अधिकृतपणे घोषणा केली जाईल। मात्र आपण पाहू शकतो माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेल्या महिनाभरापासून चुरशीची होताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी हा जल्लोष सुरू करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांकडून जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी होताना दिसते। कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते आणि गेल्या महिनाभरापासून कार्यकर्त्यांकडून देखील जोरदार असं शक्ती प्रदर्शन केलं जात होतं। आपण पाहू शकतो एकूणच कार्यकर्ते देखील आक्रमक होताना पाहायला मिळाले होते। जोरदार अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून होताना दिसते। कार्यकर्त्यांची नेमकी काय भावना आपण ते जाणून काय नेमक्या भावना तुमच्या आज या ठिकाणी निळकंठेश्वर पॅनलचा गेल्या 25 ते 30 वर्षांमधून माळेगाव मध्ये आमच्या पॅनलचे 3ही उमेदवार प्रचंड अशा मताने विजयी झालेत। त्या विजयाबद्दल प्रथमतः 3ही पॅनलचे उमेदवारांचे मी अभिनंदन करतो व माननीय अजितदादांना ही माळेगाव मधून ऊस उत्पादक जनरल गटामधून ही विजयी सलामी दिली। एकच वादा अजितदादा, एकच वादा। काय ज्या पद्धतीने अजित पवारांनी देखील या कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलं होतं आणि आज जो काही मोठा विजय अजितदादांच्या पॅनलचा होताना दिसतोय। अजितदादांसारखं नेतृत्व बारामती सारख्या ठिकाणी आमच्या माळेगाव कारखान्याचं चेअरमन पदाची जे धुरा सांभाळत आहे त्याबद्दल आमच्या सर्व सभासदांनी दादांवर एक चांगल्या प्रकारे विश्वास ठेवून आज आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याच्या निवडून दिलेले आहेत। आतापर्यंतची जी प्रतिभा ही होती ते मोडून काढलेली आहे आणि माळेगाव मध्ये पहिल्यांदाच पॅनल टू पॅनल मतदान करून सर्वचे सर्व ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। दादा चेअरमन होणार त्यामुळे आता 21-0 ने पॅनल येणार आहे। एकही उमेदवार त्यांचा निवडून येणार, सुपडा साफ होणार आहे सगळ्यांचा। आता फक्त कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आणि सगळे कार्यकर्ते ठिकाणी गुलालाची उधळण करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जो काही जल्लोष आहे तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। कार्यकर्ते देखील ज्या पद्धतीने या सगळ्या एकूणच निवडणुकीमध्ये प्रचार जो सुरू होता निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध तावरेंचं जे काय आहे सहकार बचाव पॅनल यांच्यामध्ये थेट लढत ही पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आजचा हा मोठा विजय अजितदादांचा आणि अजितदादांच्या पॅनलचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अजिंक्यसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।